दिनांक 9 मार्च 2025. आज समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आजची रामवंदना सादर करणाऱ्या वैजयंतीताई तुंगार आणि आज समर्थ लिखित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात नचले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनुः मुनीन्द्रैर्योगीन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैः हनुमता. सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्कः सुरगुरुः. रमानाथो नाथो रमतु मम चित्ते तु सततं. मुकुन्दो गोविन्दो जनकतनयालालितपदः. पदं प्राप्ता यस्या दमकुलभमा चापि शबरी. गिरातीतो गम्यो विमल दिशणैर्वेदवचसा. रमानाथो नाथो रमतु मम चित्ते तु सततं. धराधीशोऽधीशः सुरनरवराणां रघुपतिः. किरीटी केयूरी कनककपिशः शोभितवपुः. समासीनः पीठे रविशतनिभे शान्तमनसो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. वरेण्यः शारण्यः कपिपतिसखश्चान्तविधुरो. ललाटे काश्मीरो रुचिरगतिभङ्गः शशिमुखः. नराकारो रामो यतिपतिनुतः संसृतिहरो. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. विरूपाक्षः काश्याम् उपदिशति यन्नाम शिवदं. सहस्रं यन्नाम्नां पठति गिरिजा प्रत्युषसि वै. खलोके गायन्ति श्वरविधिमुखा यस्य चरितं. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. रमानाथो रामो वसतु मम चित्ते तु सततं. अनंत कवींनी केलेलं रामदासांचं स्तवन सगळ्यांना माहिती असेल. मला मागच्या वेळेलाच म्हणायचं होतं, ते मुद्दाम आज म्हणणार आहे.
निर्माण स्थळ गौतमी परिमहा कृष्णातिरी जो वसे कांता संग नसे प्रपंचही नसे आशा दुराशा नसे ज्याला उत्तम रामदास म्हणती त्रैलोक्य वंदितसे ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारी तसे वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे माथा चिराही वसे काया सुंदर गौरवर्ण विलसे ढाळी अवाळू असे स्वामींचा कविता समुद्र बघा कल्याण लिही तसे ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारी तसे ज्याची पूर्ण समाधी सज्जन गडी गुप्त प्रकारे असे पादुकांवरी शेष शोभत असे दोन्हीकडे आरसे ज्याची पुण्यतिथी सुदीन नवमी उत्साह होतो असे ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारी तसे जणे सात्विक राजसाधी तिनी आत्मस्थिती आटले वेदांता बुद्धीचे प्रभाव वघे जेणे निराकरणिले विज्ञाने भवसिंधू पार तरला जिंको निसारी धुरा ऐसा सद्गुरु रामदास विलसे जो निस्पृहाचा तुरा ज्याची गाढ उपासना जरी असे जाणे अयोध्यापती नेणे त्याहुनी अन्य दैवत असे ऐसी जयाची स्थिती ज्याचा गुप्त विचारही परी असे नारी नरानले कुराम ऐसा सद्गुरु रामदास विलसे जो निस्पृहाचा तुरा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कंपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वैराग्ये शुक नारदा परिपटू जे का जगी बोलिले वाल्मिकी समकीर्ती कीर्तिगान जगती ज्यांनी विस्तारिले ज्ञाना माझी वसिष्ठ सिद्ध कपिला साम्यी बहु शोभले विश्वोद्धारी विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले त्यांची नमी पाऊले जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर. ग्रंथराज दासबोध. वाचन निरूपण पाचवा समूह. पाचवं हे आवर्तन चाललेलं आहे आणि या समूहावर मला आज पुन्हा आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळालेली आहे. कालच आपण दासबोधातला उत्तम पुरुष पाहिलेला आहे आणि शिवाजी राजांच्या रूपानं उत्तम पुरुष आपल्याला काल अनुभवायला मिळाला. पण सर्वोत्तम उत्तमातला उत्तम पुरुष ज्याचं सगळं चरित्र ज्यांनी अर्थातच आपल्या समर्थ माऊलींनी वर्ष 12व्यापासून 14व्यापर्यंत लिहिलेलं आहे आणि ते आपण रामेण रामदासेन लिखितम वाल्मिकी रामायणम. स्वतः ते स्वतःला रामच समजत होते. रामेण आणि रामदासेन अर्थातच ते रामदास झाले रामाचे आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. त्या वाल्मिकी रामायणाच्या समर्थरचित आपण रामायणाचा आस्वाद घेतो आहोत. अयोध्याकांड आता समाप्तीला आलेला आहे. आज असं वाटलं होतं की पूर्ण करूया किंवा पूर्ण होईल, पण आपणही सगळे शांत मनाने सगळं ऐकता आहात, त्याचा आस्वाद घेता आहात आणि तो आनंद अजून एक रविवार आपल्याला घ्यावा लागेल. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की रामानं भरताला इतकं छान समजावून दिलेलं आहे आणि ते आपण गदिमांच्या
काव्यातून जास्त त्याचा रसास्वाद घेतलेला होता की आपण काहीच करू शकत नाही. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. तू कुणालाच दोष देऊ नको, माता कैकेयीला देऊ नको, आपल्या पित्याला देऊ नकोस. आणि राज्याभिषेक हा मला करण्यापेक्षा हा तुलाच होणं योग्य आहे. तर असं छान समजावून त्यांनी पूर्वीची पार्श्वभूमी सांगितलेली होती, जी भरताला माहीत नव्हती, की देवासूर संग्रामामध्ये जेव्हा दशरथाचा रथ रुतलेला होता आणि त्यावेळेला माता कैकेयीनं, अर्थात ती इतकी म्हणजे शौर्यवान आहे, पराक्रमी आहे, सगळ्या युद्धाची तिला सगळी जाणीव आहे, ज्ञान आहे, आणि म्हणून तिनं त्याला त्याच्यापासून मुक्त केलेलं होतं. आणि त्याच्यातून बाहेर काढल्यानंतर दशरथांनी आपणहून प्रेमाने तुला 2 वर देतो म्हणून सांगितलेलं होतं. आणि ती अशी उतावीळ नव्हती हो. त्यावेळेलाच मग तिनं 2 वर जे हवे ते मागून घेतले असते, पण तेव्हा ती म्हणते राहू देत, ते वर तुमच्याजवळ ठेव म्हणून राहू देत, आणि मला जेव्हा आवश्यक वाटेल, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते मागून घेईन. पण आपल्याला अध्यात्म रामायणाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येतं की रावणाचा नाश करण्यासाठी, रावणाला ठार मारण्यासाठी श्रीरामांचा अवतार होणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी सरस्वतीनं प्रथम त्या मंथरेच्या जिव्हाग्रावर बसून नंतर कैकेयीच्या जिव्हाग्रावरती स्थानापन्न झाली. आणि जे काही पुढचं जे चांगलं करायचं जगासाठी, भले जनांसाठी, तर त्यासाठी त्या दोघींना तो थोडासा वाईटपणा म्हणूया किंवा उणेपणा हा त्यांच्याकडं आलेला होता. आणि हा समजावून देऊन रामानं सगळं छान सांगितलेलं आहे की आपल्या दैवात जे असतं, पूर्वजन्मी जे काही आपण केलेलं आहे कृत्य, आणि त्याच्यावरच जर आपल्याला दुःख मिळत असेल तर त्यात कुणाचाही दोष नसतो. आत्तासुद्धा आपण पाहतो की कित्येक चांगले आचरण करणारे लोक आत्तासुद्धा त्यांना मोठी मोठी दुःख भोगावी लागतात. याचं कारण काहीतरी आपल्या पूर्वजन्मीचं कर्म असतं, किंवा आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो तेही त्याच्या पाठीमागे असतं. आणि आता शेवटच्या टप्प्यावर आपण पाहतो आहोत की भरत आणि राम भेटी झाल्या, सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत, एवढ्या सैन्यानिशी तो आलेला होता, सगळ्या माता आलेल्या आहेत, सगळ्यांच्या मनातले भाव एकमेकांना समजलेले आहेत, मनात आता कुठलाही किंतू राहिलेला नाही. खरं म्हणजे इतरांच्या म्हणण्यानुसार रामानं लगेच हो म्हणायला पाहिजे होतो, पण इतका रामसुद्धा असा नाही आहे. तो सत्यवचनी आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, सर्व गुणांनी संपन्न आहे आणि विचारी आहे. त्यामुळं त्यांना असं कुणाचंही ऐकून लगेच आपली काही माघार घेणं हे त्याच्या स्वतःच्या स्वभावाला मान्यच नव्हतं. आता त्यांच्यामध्येच जे एक जाबाली नावाचे मुनी आलेले आहेत, आणि ते जाबाली ऋषी आता रामाला समजावून देत आहेत. म्हणजे रामांचं वनगमनापासून मन वळवण्यासाठी हे जाबाली महर्षी शास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य अयोग्य असा विचार मांडत आहेत. आणि ते तत्त्वज्ञान काहीसं थोडंसं आपल्याला जर पाहिलं तर असं वाटेल की एक ऋषी असून ते चार्वाकांसारखं तत्त्वज्ञान कसं काय मांडतायत. चार्वाक प्रणालीला जवळचं असं हे तत्त्वज्ञान थोडं सांगतायत. पण श्रीरामांचा निश्चय कोणत्याही पर्यायानं डळमळीत होणारा नव्हता. त्यामुळं खुंटा बळकट करण्याचा हा प्रयत्न असेल. कदाचित काय होतं, पटकन रामाने हो म्हणणं हे शक्य नव्हतं, आणि कदाचित असं कोणीतरी ऋषींनी त्याचं मन वळवलं तर तो कदाचित माघार घेईल आणि आपल्या वचनापासून थोडासा म्हणजे हे होऊन, त्यापासून विचलित होऊन पुन्हा अयोध्येला येईल की काय, अशी थोडीशी शंका आल्यामुळं असू शकेल. जाबाली त्याला बोलतायत बरं का. आता जाबालींनी काय केलेलं आहे वक्तव्य ते आज आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतर राम त्यांना उत्तर काय देतो ते जाणून घेऊ, आणि नंतर वसिष्ठ त्याला काय म्हणतात, या 3 गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तर हे ज्ञान तपस्वी श्रेष्ठ असे ब्राह्मण श्रेष्ठ
जाबाली भरताला शांत करतात. आता कालचं सगळं परवाचं आपण पाहिलेलं आहे की भरताला शांत केले रामाने, पण जाबालींनी पण पुन्हा त्याला शांत केलेलं आहे, त्याला आश्वासन दिले. आणि धर्मज्ञ अशा रामाला धर्माला अनुसरून ते काही गोष्टी सांगतात. काय सांगतात बघा. अरे राघवा रामा, छान, तुझी ही असाधारण बुद्धी तू व्यर्थ जाऊ देऊ नकोस. मनुष्याची विशेषतः निसर्गाच्या सहवासात तपस्वी जनांची बुद्धी ही प्रगल्भ होते. म्हणजे दोन्ही गोष्टी ते सांगतात की तू आता वनामध्ये आलेला आहेस आणि तू तपस्व्यांसारखाच राहणार आहेस, तर तुझी बुद्धी आता प्रगल्भ होणार. पण पुढे म्हणतात सगळं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे, जे आपण भगवद्गीतेत ऐकतो, सगळ्या उपनिषदांमधून पाहिलेलं आहे. आणि समर्थांनी तर आपल्याला संपूर्ण दासबोधात आणि मनाच्या श्लोकातून समजावून दिलेलं आहे की खरं म्हणजे हा संसार हा कसा आहे, हा नश्वरच आहे. आणि त्याच्यात मग कुणी कुणाची जी नाती असतात ती काही चिरंतन असतात का, त्या अर्थाचं वक्तव्य आता ते जाबाली करतात. ते म्हणतात कोण कोणाचा बंधू असतो, कोणाचं कोणाकडं काय काम असतं. एकटा जीव तर जन्माला येतो आणि एकटाच नष्ट होतो. म्हणून जो मनुष्य आपल्या माता पिता या उभयतांनी ज्याचा आश्रय घेतलेला आहे आणि तो जर त्यांच्यात आसक्त झाला तर तो उन्मत्त होय. म्हणजे आईवडिलांमध्ये सुद्धा कोणी आसक्त व्हायला नको. कस्य पुरुषो बंधू किंकार्य कस्य केनचित यद्येको जायते जंतुरेक एव विनश्यती. आता किंकार्यमच्या ऐवजी फक्त दुसऱ्या आपल्या वाल्मिकींच्या रामायणामध्ये किमाप्यम एवढा एकच शब्द फक्त वेगळा मानलेला आहे. बाकी सगळं कोणी कोणाचाच नसतो, बंधू नाही. आणि ही तात्पुरती आहे, तो नाती क्षणिक आहेत. पुढच्या मागच्या जन्मात ती नव्हती, पुढच्या जन्मात कोण असेल माहिती नाही. आता त्यासाठी पुन्हा एक छोटंसं उदाहरण ते देतात की जसा मनुष्य एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, कुठेतरी राहतो, नंतर ते तात्पुरतं असलेले निवासस्थान सोडूनही देतो, त्याप्रमाणे हे ककुत्स नंदना माणसांचे माता पिता घर धन धान्य हे सगळं काही आपल्याला सोडूनच जावं लागतं. हे काहीही शाश्वत नसतं. आणि हे नश्वरा, हे नरवरा, अकारण जनांना सोडून तू हा काटेरी मार्ग स्वीकारू नकोस. कारण आत्ता हे तात्पुरती तुला नाती मिळालेली आहेत आणि ती तू सोडू नकोस. समृद्ध अशा अयोध्येमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घे. बघा, त्याला जरा मन वळवण्याचा ते प्रयत्न करतायत. एक छत्री साम्राज्य असलेली ही पृथ्वी तुझी वाट पाहते. अरे थोर महात्म्या, तू राजा होऊन सर्व राजोपभोगांचा, म्हणजे जे राजाला उपभोग सगळे मिळणार आहेत त्या उपभोगांचा तू उपभोग घे आणि देवनगरी अयोध्येमध्ये यथाशक्ती विहार कर. ती देवांची नगरी आहे, देवांच्या नगरीसारखी अयोध्या आहे. तिचं नावच बघा, आपण पहिल्यांदा पाहिलं होतं, अयोध्या म्हणून नचंद नगरी, म्हणून अशी ती श्रेष्ठ आहे. आणि दशरथ तुझा कोणी नाही, तू दशरथाचा कोणी नाही. इतकी विधानं त्यांनी केलेली आहेत ना. ज्यावेळेला मी पहिल्यांदा रामायणाचा अभ्यास करत होते त्या संशोधनासाठी, तेव्हा या जाबालींचं मत मला काहीच पटलंच नव्हतं. आणि तो राजा वेगळा, तू वेगळा, तेव्हा तू जे बोलतो आहेस तसं कर. तेथील राजा जर आता गेलेला आहे, म्हणजे आता अयोध्येतला राजा गेलेला आहे, म्हणजे तो तुझा पिता आहे असंही ते म्हणत नाहीत, तर तू तिथं जायला हवंयस. म्हणजे जिथं राजा नाही ते राज्य अराजक होतं रे, आणि मग सगळं तिथे विस्कळीत होऊन जातं. तर राजा म्हणून तू तिथं परत जायला हवंस असं ते त्याला समजावून सांगतं. बरं, खरं तर मनुष्यांची प्रवृत्ती काय असते सगळं तत्त्वज्ञानच सांगितलेलं आहे. करमणुकीचा भाग फार थोडा येत आहे आज. तर अशी प्रत्येकाची प्रवृत्ती असते, स्वभाव असतो. आणि तू तर विनाकारण तप करतोयस. परलोकावर जी माणसं गेलेली आहेत ती तिथंच राहतात. ते दुःख भोगून नष्ट करून टाकावं. म्हणजे ज्याला जिथं जायला मिळाले त्यांनी तिथं राहायला जावं. आणि आपला देह कसा आहे, अष्टकायिक देवता, देहाच्या ह्या देवता असतात आणि त्यांचा म्हणजे नैसर्गिक देह असतात आणि अन्नाचा उपभोग ते घेत असतात. म्हणून तू अन्नाचा उपभोग घे. मृत मनुष्य, आता एक असंही सांगतात, आपण पाहतो श्राद्ध वगैरे करतो ना, त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की मृत मनुष्य जे अन्न असतं ते भक्षण करतो का, त्याला तिथे मिळतं का अन्न.
नाही. मग या इहलोकी एकाने जरी ते अन्न भक्षण केलं तरी ते दुसऱ्याला मिळतं. म्हणजे आपण इथे गुरूंना घालतो, ब्राह्मणांना जेवू घालतो आणि ते जी व्यक्ती मृत झालेली आहे त्याला ते अन्न पोहोचतं, अशी आपली संकल्पना असते. तेव्हा तू त्यांचं श्राद्ध कर, त्यांची शिदोरी देण्याचं टाळू नकोस. दान दिल्यानं त्यापासून मिळणारं पुण्य हे वाढतच जातं आणि असं अनेक ग्रंथांमधून सांगितलं आहे आणि तसं केलंही जातं. आता त्याला ते अशी निर्वानिर्वीची भाषा बोलतात की तू महत्त्वाचं हे काम कर आणि त्या पित्याकडं आता फारसा हे विचार करू नकोस. तेव्हा हे महामती रामा, हे तपाचरण सोडून दे, यज्ञ कर, यज्ञाची दीक्षा घे, अनाथांना आश्रय देण्याचा विचार कर. सगळ्याच बाकी चांगल्या गोष्टी सांगितल्यात आणि तुझं उग्र तेज धारण कर. आणि नास्तिक किंवा जे वेदांना मानत नाहीत असलं जे वचन आहे ते नास्तिकांचं वचन काही तू ऐकू नकोस. यजस्वदेही दीक्षश्च तपस्तापस्य संत्यज अनाश्रिकपरामेवं कुरुबुद्धी महामते स नास्ति परामित्ते तत् कुरुबुद्धी महामते. वाल्मिकी रामायणात थोडासा फरक केलेला आहे आणि बाकी सगळं सारखंच आहे बऱ्याच ठिकाणी. आता वाल्मिकी रामायणात काय काय म्हणायचे त्यांना, तू काय काय कर, इथे थोड्या गोष्टी कमी सांगितल्यात. समर्थांच्या ह्याच्यामध्ये थोड्या कमी आहेत. तर यज्ञ याग कर, दान दे, दीक्षा द्या, दीक्षा म्हणजे दीक्षा द्या, तपश्चर्या करा, द्रव्याचा त्याग करा वगैरे प्रकारच्या विधींनी सगळे ग्रंथ भरलेले आहेत, असे ठेवलेले आहेत लिहून. आणि हे बुद्धिमाना, परलोकी साधन असा जो धर्म आहे तो काही नाही, हे तू पक्क समज. म्हणजे तो परलोकीचा वगैरे धर्म काही विचार करू नकोस फारसा. किंवा जरी राजा आपल्या मुलाविषयी निंदनीय असं वचन बोलला असला तरीसुद्धा ते तू मानू नकोस. कारण म्हटलेलं आहे ना, वेदांना न मानणारे जे आहेत त्यांचं, अशा नास्तिकांचं मत तू मानू नकोस. आणि तू लोकांसाठी खूप चांगली कामं केलेली आहेस, नेहमीच लोकांना जिंकून घेतलं आहेस, मग आता तसं का करत नाहीस? म्हणजे अजूनही त्यांनी लोकांसाठी पुन्हा अयोध्येमध्ये यावं, त्यांचं मनोरंजन करावं, त्यांना आवश्यक तेवढं सगळं त्यांच्या आवश्यक ती कार्य करावीत. आणि ह्या गोष्टीची तू अवज्ञा करू नकोस. जेव्हा अनेक पर्याय समोर येतात, आपल्यालासुद्धा असं कधी कधी होतं, ऑप्शन खूप असतात, मग काय निवडायचं? तर त्यावेळेला विप्र किंवा ज्ञानी ब्राह्मण त्यातील योग्य असा जो पर्याय सांगतात, धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचंच तू आचरण करावंस. आणि तू काय, तू काम क्रोध यांच्या आहारी गेला आहेस का? नाही गेलेला. मग तुला जे आवश्यक वाटतं, योग्य वाटतं ते तू कार्य कर. तुझ्या पित्याच्या कृत्याची ते म्हणतात मी निंदा करतो. आता जाबालीसारख्यांनी दशरथांची निंदा करावी हे संयुक्तिक नाही आहे. तर तूसुद्धा या गोष्टीचा अस्थिर बुद्धी असल्याप्रमाणे स्वीकार केलास किंवा बुद्धीप्रमाणे शास्त्रोक्त नियमांप्रमाणे तू वागायला हवंस आणि नास्तिकतेच्या मार्गाला जाऊ नको, हे मात्र वारंवार सांगतात. आणि जसा एखादा एक बुद्धिमान चोराचं उदाहरण दिलेलं आहे की जसा बुद्धिमान चोर धनाची संपत्तीची प्राप्ती करून घेतो, त्याप्रमाणे बुद्धिमान नास्तिक मनुष्यालासुद्धा सिद्धी प्राप्त होतात. म्हणून सिद्धीविषयी संभ्रमित बुद्धीचा जो बुद्धिमान असला तरी नास्तिक कसा सुखी होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. निंदाम्यहं कर्म पितुः कथन्तु यस्त्वामनुगृह्णीदमभृशमर्थबुद्धी बुद्ध्या तथैवं विधाचरन्तं अनास्तिकं धर्मपथाव्यपेतं. म्हणजे तू जर नास्तिक असशील तर मात्र हे लोक असे वागतात. यथा हि चोरस्य न तथा बुद्ध्यस्तथा गतं नास्तिकमत्र सिद्धिं तस्मादि तत्कान्ततरं प्रजानां स नास्तिकेनाप्य सुखी कथं स्यात्. तोच प्रश्न विचारला आहे की जो नास्तिक आहे तो कसा सुखी होऊ शकेल. आणि मग त्या रामाचं नेहमी वर्णन केलं जातं की तो रक्तवर्णी त्याचे नेत्र होते आणि अशा रामाला जाबाली ऋषी मृदुवाणीनं त्याच संदर्भात श्रेष्ठ अर्थपूर्ण असं पुन्हा पुन्हा वचन करतायत, बोलतायत. आणि ते म्हणतायत की मी काही नास्तिकांचं बोलणं बोलत नाही आहे,
तर तू क्षमा कर. आणि इथे धर्मज्ञानी श्रेष्ठ असे सगळे लोक आलेले आहेत, तरीसुद्धा वेळ आली तरी ज्याप्रमाणे आम्ही, तसेच ते सगळे नास्तिक, कधीही वेदविरहित वाक्य बोलणार नाही किंवा बोलत नाही. आणि म्हणून हे राजकुमारा, इथे असलेल्या गुरुजनांकडे बघ, प्रसन्न हो, कृपा कर आणि माघारी अयोध्येला जाण्यासाठी सज्ज हो. म्हणजे त्यांनी एक जीवनातलं तत्त्व सांगून टाकलेलं आहे की कुणीही कुणाचं नसतं. जरी तो वचन बिचन जरी दिलेलं असलं तरी तर काही मान्य करायची एवढी तुला गरज नाही आहे. तू सगळ्या प्रजाजनांना सुखी करण्यासाठी किंवा त्यांचं कर्तव्य करण्यासाठी आता अयोध्येला परत चल. खरं म्हणजे जाबालींनी का केलं असं मला नेहमी प्रश्न पडतो. ते मगाशी मी म्हटलं की कधी कधी मनुष्याचं जे निर्णय आहे, निश्चय आहे, तो पक्का आहे का हे सांगण्यासाठी कदाचित ते असं त्याला थोडंसं विरुद्ध बोलले असतील. नाहीतर ऋषींनी त्याला पाठीमागं नेणं किंवा घेणं हे योग्य नव्हतं. मग आता राम त्यांना काय उत्तर देतो ते बघा. म्हणजे राम हा ज्याला अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे, त्याची खात्री आहे, तो अजिबात विचलित होणारा नाही आहे. आणि म्हणून ते सगळं जाबालींचं प्रतिपादन हे हितकारक नाही असं रामाला वाटतं. आणि अनेक मार्गानं राम त्यांना आता पटवून देतोय की हे तुमचं म्हणणं कसं अयोग्य आहे, किंवा रामाचं तत्त्वज्ञान जे आहे ते सगळं तर्कसंगत अशा पद्धतीनं तो पटवून देतो. थोडंसं त्याला मॅच्युरिटी ज्याला म्हणतो की प्रौढता त्याच्यामध्ये आहे आणि सत्याधिष्ठित आहे, ते सगळं तो आता बोलतोय त्यांच्याशी. आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल त्याला नितांत श्रद्धा आहे. रामाच्या प्रतिपादनातून कर्तव्याचा खूप वेळेला त्यानं कर्तव्यातला कधीही विन्मुख झालेला नाही आहे. त्यामुळं आता तो काय म्हणतो की जाबालींचं सगळं बोलणं ऐकलं आणि राम पुन्हा श्रेष्ठ, बुद्धियुक्त, सत्यपूर्ण असंच वचन बोलतो. काय म्हणतो की माझ्याविषयी स्नेहबुद्धी असल्यामुळं आपण असं बोलत आहात, बरोबर आहे. प्रेमापोटी सगळे बोलतात की नाही, आपल्याकडे कोणी आलं तर मुलांना समजावून देतात, अरे बाबा आईबाबांचं नाही ऐकत, पण माझ्यावर तरी तुझं प्रेम आहे म्हणून तू इथून सोडून जाऊ नकोस किंवा तिकडं गेलेला परत आहे, असं काही काही वेळेला आपल्याकडेही सल्ला सध्याच्या काळात दिला जातो. तसं ते म्हणतायत, राम म्हणतोय की तुम्हाला माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुम्ही मला कदाचित परावृत्त करत असाल, पण योग्य असं कधीही टाकू नये. हितकारक जे आहे, म्हणजे हितकारक वाटणारं पण अहितकारक, त्यांचं बोलणं कसं आहे बघा. हितकारक वाटतंय पण ते खरं अहितकारक आहे. आणि मर्यादाहीन पापाचरण करणारा मनुष्य जर असं गैरवर्तन करू लागला तर सज्जनांमध्ये त्याला मान मिळत नाही. त्यामुळं तुम्ही जरी वाटायला हितकारक असलं म्हणत असाल तरी ते खरं अहितकारक वचन आहे. प्रियकामस्तु मामेवम इदं वचनमब्रवीहि. तुम्ही असं बोलता आहात माझ्यासाठी, माझ्याबद्दल प्रेम असल्यामुळं बोलत आहात. अकार्यम सदृशम अपथ्यम पथ्यसंमितम. खरं ते अपथ्य आहे, अपथ्यकारक आहे, पण ते पथ्यकारक वाटतंय. निर्ययौदस्तु पुरुष पापाचारसमन्वितः मानं न लभते सत्सु भिन्न चरित्रदर्शन. वेगवेगळी जर आपली आचरण असेल, बाहेर एक आत एक, इकडे एक बोलायचं तिकडे एक असेल, तर मग ते कुणालाच मान्य होत नाही. अकार्यम कार्य संकाशम अपथ्यम पथ्यसन्निभम. वाल्मिकी रामायणात अजून असंच म्हणलेलं आहे की जे अकार्य आहे, करण्याजोगं नाही, पण ते कार्य असं वाटायला लागलं किंवा अपथ्य असेल तर ते पथ्यकारक वाटायला लागतं. निर्मयादस्तु पुरुष पापाचारसमन्वितः मानं न लभते सत्सु भिन्न चारित्र दर्शन. आत्ता जे शब्द आहेत ते दोन्हीकडे सारखे आहेत की भिन्न भिन्न चारित्र असेल, भिन्न भिन्न आचरण असेल तर ते मान्य होत नाही किंवा लोकांना ते पटत नाही. स्वाभिमानी मनुष्य तो तसं करीत असतो. अकुलीन तो आपलं विहित कार्यच करतो. पण शुभ असो किंवा अशुभ असो, पृथ्वीवर मनुष्य आर्य असो की अनार्य असो, चांगल्या लक्षणांनी युक्त असो की वाईट लक्षणांनी युक्त असो, त्यानं आपलं शील म्हणजे चारित्र्य, शौच म्हणजे पावित्र्य
यांनी जपायला हवं. आणि ते त्याच्यावरच अवलंबून असतं. मग तो सच्चरित्रवान असो की दुष्चरित्रवान असो, शेवटी स्वतःवर अवलंबून आहे की मी कसं वागायचे, लोकांच्या म्हणण्यानुसार वागायचे की मला जे आंतरिक योग्य वाटतं पटतं ते करायचे, हा भाग आहे इथे. आणि म्हणून या जगात लोकसंकर झाल्यामुळं धर्मच अधर्माचं अवगुंठन घेऊन मलिन झालेलं आहे. आता रामाच्या काळात जर संकर झालेला होता आणि त्यामुळं सगळी जर अशी कर्माची हे दिसत असेल, तर आत्ता तर कलियुगच आहे, आपण पाहतोय सगळीकडे भगवद्गीतेत सांगितलेल्या. त्यामुळं मग संकर सगळीकडे व्हायला लागलेत, कार्याचे, लोकांचे. आणि म्हणून सगळं मलिन व्हायला लागले. धर्म हा मलिन झालेला आहे. सत्कार्य नियम यांनी विरहित अशा प्रकारच्या अधर्माचं आचरण केलं जाते. आणि तो म्हणतो कार्य काय अकार्य काय हे जाणणारा शहाणा मनुष्य बुद्धिमान असूनसुद्धा कुलीन असूनही या जगात दुर्वर्तन करतो. एक वेगळा म्हणजे म्हणतात ना, मुखवटा पांघरायचा आणि आतून सगळं कलुषित असताना बाहेर मात्र चांगलं असं अवगुंठन घेतलं जातं. कुलीनम कुलीनम वा नरम पुरुषमानिनम चरित्रमेव ह्याचष्टे शुभम वा यदि वा शुभम अनार्य सत्वार्यशीलस्य शौचाधीनस्तथा भुवि निर्लक्षणे लक्षणवान दुःशीलम शीलवानपी. हे सगळं जे मी सांगितलं ते की तो दुःशील आहे, त्याचा शील चांगलं नाही, पण तो शीलवान दाखवतात. आणि त्यांची पूजा होते बघा, व्यासपीठावर, रंगमंचावर, सगळीकडे या लोकांचे सन्मान होतात. जे आचारहीन आहेत त्यांचे, तर तसं होऊ नये ही रामाची कळकळ आहे. चारित्रमेव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम अनार्यस्त्वार्य संस्थान शौचाधीनस्तथा शुचिही. म्हणजे शौच पावित्र्यापासून जो हीन आहे त्याला शुची मानलं जातं. लक्षण्यवदन लक्षण्यो दुःशील शीलवानिव. वाल्मिकी रामायणात तेच सांगितलेलं आहे. आता एक पुन्हा ते उदाहरण देतोय राम की कोणत्या नदीचं पाणी हातात घेऊन हा संताप मी शांत करू. अयोग्य असं काय वचन देऊन पित्यानं अयोग्य कुठलं कृत्य केलंय मला सांगा. राजानं या जगात एक जरी अयोग्य कर्म केलं असेल, जसं राजे लोक वर्तन करतात, पण त्याला खात्री आहे की आपल्या पित्यानं दशरथ राजानं कुठलंही दुर्वर्तन केलेलं नाही, कुठलंही कुकर्म केलेलं नाही. आणि राजे लोक जसे वागतात तसे प्रजाजन वागतात. मग या राजाचं वर्तन मात्र सत्यनिष्ठ आहे, सनातन आहे, यथार्थ आहे. आणि त्यामुळं सत्यनिष्ठ अशा त्या राजाचं सत्यनिष्ठ असं राज्यच सत्याच्या जगामध्ये दृढ होत असतं. आणि ऋषी मुनी वेद हे सुद्धा सत्यनिष्ठच आहे. सगळ्या ऋषींचं आचरणावरून त्यांना ऋषी म्हटलं जातं. आणि ते सत्याचीच बाजू घेत असतात. आणि सत्याचरणी मनुष्यच मृत्यूनंतर सद्गती मिळवतात. सत्यम बंधुश्च लोकेस्मिन् प्रेत्य गच्छति सद्गतिः सत्यवादी ही लोकेस्मिन् परम गच्छन्ति चाक्षयम. अक्षय असं त्याला स्थान मिळत असतं जे सत्यवादी आहेत त्यांना. आणि सत्यवचनी आणि सत्यबाणी, रामाला सत्याचं फार महत्त्व होतं. आणि ज्याप्रमाणे सर्पापासून माणसं दूर जातात, तसं असत्यभाषी मनुष्यापासून सत्यभाषी दूर जातात. ज्याला असत्य सहन होत नाही ते जातात, जसं सर्पापासून लोक पळून जातात तसं. आणि या जगात धर्म सत्यपर आहे. धर्माचं आणि सत्याचं तर इतकं त्यांनी पटवून दिलेलं आहे. धर्माचं मूळच सत्य आहे. या जगात सत्याचरणी सर्वश्रेष्ठ आहेत. धर्माचं मूळ सत्य आहे. सत्य असेल तरच लक्ष्मी स्थित होते. आणि देवसुद्धा सत्याच्याच आधारावर स्थित असतात. म्हणून आपणही सत्याचरणी व्हा असा तो सगळ्यांना संदेश देतोय. आणि अगदी जाबाली ऋषींना सुद्धा सांगतोय की तुम्ही ह्या जो मला मार्ग सांगताय हा मला पसंत नाही आहे. उद्विजंती यथा सर्पा नराद नृतवादिनः धर्म सत्यपरो लोके मूलम धर्मस्य सत्यता सर्वेश्वरम लोके सत्ये श्री नियता स्थिता देवा सत्ये प्रतिष्ठास्तस्मात् सत्यपरो भव. अहो देव सगळे सत्यावर अधिष्ठित आहेत, तर सगळ्यांनी सत्यच वागलं पाहिजे. सत्यभूतानि सर्वाणि सत्यमूलानि सर्वाणि सत्यात नास्ति परमपदम.
दुसरं कुठलंच सत्याशिवाय कुठलंच पद श्रेष्ठ नाही आहे. आणि तपामध्ये यज्ञामध्ये सत्याधिष्ठित आहुती दिल्या पाहिजेत. आहुतीसुद्धा बघा चुकीच्या दिल्या जातात, अपवित्र म्हणजे चांगले वस्तू वापरल्या जात नाहीत, हे सुद्धा रामानं आता इथं समजावून दिले. आणि सगळ्या गोष्टी या सत्यापासूनच होत असतात. सत्याशिवाय कुठलं श्रेष्ठ तप नाही. आणि एकाला लोक चांगले मिळतात तर एकाला चांगलं कुळ मिळतं. आपण पाहतो की एखाद्याचं कुळ चांगलं असतं पण त्याला बाकीचे लोक चांगले मिळणार नाहीत. एखादा चांगल्या कुळातला नसेल पण त्याला चांगले लोक मिळतात. एखादा नरकात खितपत पडतो तर एखादा स्वर्गात आनंद भोगतो. हे सगळं त्याच्या प्रारब्ध कर्मापासून आहे. आणि हा कर्मसिद्धांत आपल्या सगळ्या ग्रंथांमधून आणि मुख्यतः समर्थांनी या सगळ्यावर जास्त भर दिलेला आहे. म्हणून तो पुन्हा म्हणतोय, पुन्हा त्याचं ठासून तो सांगतोय की मी पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन कसा करू शकेन. सत्याचं व्रत घेतलेला सत्यनिष्ठ अशा मला सत्यानंच जिंकून घेतलं आहे. सत्य प्रतिज्ञा असा मी लोभाने नव्हे, अज्ञानानं नव्हे, मी फक्त सत्याचाच मोठा कठीण पूल भेदणार नाही. मी सत्याच्या मार्गावरूनच चालत राहणार. मनुष्याचे असत्य, निंदनीय, आकसपूर्ण किंवा चंचल मनोवृत्तीचं वर्तन देवांना किंवा पितरांना सुद्धा मान्य नाही, आवडत. आणि असं कधी ऐकलंय का की हां असत्य त्याचं आवडलं बरं का, देवांना आवडलं, ऋषींना आवडलं, असं कधी होत नाही. मनुष्य सतत मनात विचार करतो आणि तसंच दुष्कृत्य करत असतो. म्हणजे हे मनाचं तर त्यांनी इतकं छान दिलेलं आहे समर्थांनी की सतत आपलं ज्याचं चिंतन असतं तेच कृत्य घडतं. किंवा पाप शरीरानं करतो आणि जिव्हेनं असत्य बोलून पापकर्म करतो. म्हणजे जे करतो आणि जिव्हेने पुन्हा तो अपवित्र असं बोलत असतो. किल्ली द्या. कायेन कुरुते पापम मनसा संप्रधारयन अनृतं जिह्वयामत्या विहितं कर्म पातकम. अनृतं जिह्वया चाह त्रिविधम कर्म पातकम. 3 प्रकारची पातकं होत असतात. आणि या जगात मनुष्य सत्कीर्ती तसंच धन मिळवण्याची इच्छा करतो आणि स्वर्गाला जाऊ लागतो, तेव्हा ही पापकर्म त्याच्या मार्गावर अडथळे बनतात. काल त्या भागवतातले 28 प्रकारचे नरक सांगितलेले. एक एक दुष्कृत्य केलं तर कोणकोणत्या नरकात हे यमराज आपल्याला पाठवत असतात. तर हे सगळा विचार कशासाठी आहे? सदाचरणासाठी. रामाला सुद्धा सत्याचरणाचंच महत्त्व होतं आणि त्यामुळे तो सांगतोय की असत्य भाषण हे सुद्धा सगळ्या अनर्थाचं मूळ आहे. हे सगळे स्वर्गाला न नेणारं, अहितकारक असं आपण तुम्ही कसे बोलत आहात. मुनींना असं उपमर्द करायची त्याची इच्छा नाही आहे, पण त्यांनी जे वाक्य बोललीत ती रामाला काहीच पटलेली नाही आहे. आणि तो पुन्हा सांगतोय की मी गुरुजनांना, वडीलधाऱ्यांना सगळ्यांना वचन दिलेलं आहे. मी वनवासाला जाईन. मला हे जे गुरूंना दिलेलं वचन आहे हे मी मोडून मुळीच भरताच्या म्हणण्याप्रमाणे अयोध्येला परत येणार नाही. म्हणून तेव्हाच त्या काव्यामध्ये सांगितलेलं होतं, अयोध्येस हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तेच पुन्हा तो आता या जाबालींना सुद्धा सांगतोय की पित्याच्या समोर पित्याला जे मी वचन दिलेलं आहे. आणि माता देवी कैकेयी तर त्यामुळं किती आनंदित झालेली होती. आणि तो सगळा आनंद मी हिरावून घेऊ का? दिलेलं वचन मी मागं घेऊ का? कथम ह्ययं प्रतिज्ञाय वनवासामिमं गुरौ भरतस्य करिष्यामि वचो हित्वा गुरोर्वचः. गुरूंचं वचन हिसकावून हरण करून मी पुन्हा कशाला ह्याच्यामध्ये येऊ? मी येऊ शकणार नाही. मी सदैवला फार महत्त्व आहे बघा. काल चांगला वागत होतो, 50 वर्षे वागलो ना, आता मी वाईट वागायला लागलो असं अभिप्रेतच नसतं. म्हणून राम सांगतोय की मी सदैव पवित्र भोजन करीन. भोजनसुद्धा इथं पवित्र करीन. वनातच राहीन. कंदमुळं फळं देवता पितरांना तर्पण करून मग मी सेवन करीन. म्हणजे माझा आचार मी काहीही इथे बदलणार नाही आहे. या जगात पंचवर्ग नष्ट करून मी जीवन सुरू केलं आहे
आणि कोणतं पंचयज्ञ वगैरे जे करतात ते जरी असलं तरी इथं तो म्हणतो की श्रद्धेनं मी जे सगळं कर्म सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये कुणाचा द्रोह नाही, द्वेष नाही, श्रद्धेनं मी सगळं करणार आहे आणि त्यातील यथार्थ मला सगळं माहिती आहे, योग्य तेच मला माहिती आणि हे कर्म माझ्यासाठी शुभ कर्तव्य आहे. अशा कर्मभूमीवर मी आता आलेलो आहे. भूमी पण ही पवित्र आहे, त्यामुळं मला आता जायची इच्छा नाही आहे. अग्नी, वायू, सूर्य यांना मी माझ्या सत्कर्माने प्रसन्न तर राखीन, म्हणजे अधिक प्रसन्न ठेवीन. शतक्रतू, आता दशरथाचं वर्णन तो करतोय की तो शतक्रतू होता. म्हणजे शतक्रतू कुणाला म्हणतात? 100 अश्वमेध किंवा 100 राजसूय हे जर सलग केले असतील यशस्वीपणे तर त्याला शतक्रतू, अर्थात ते इंद्राचे विशेषण आहे. आणि म्हणून नेहमी इंद्र काय करायचा? 100व्या यज्ञात विघ्न आणायचा. दिलीपाच्या यज्ञात तसंच विघ्न आणलं होतं. मग रघुनी त्याच्याकडून ते छान अश्व पुन्हा मिळवून आणला, त्याच्याशी युद्ध केलं होतं, असं रघुवंशामध्ये छान वर्णन आहे. आता इथं तो सांगतोय की माझा पिता शतक्रतू या नावानं प्रसिद्ध होता, जो इंद्राचं पद आहे ते. आणि असा राजा आता माझा पिता स्वर्गाला गेलेला आहे. तो सर्व ऋषी महर्षींच्या अग्रणी आहे. त्याला खूप आदर आहे देवा आपल्या पित्याबद्दल. आणि धर्माचरणामध्ये सदैव रममाण असलेला, सत्यपरायण, सत्तत्व प्राप्त केलेला, सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ असलेला, अहिंसक असा असल्यानं हे जग त्याच्यामुळंच निर्माण झालं आहे. आणि त्यामुळे हे श्रेष्ठ ऋषी महर्षी त्याचीच पूजा करतात. तेव्हा सत्य, दान, पराक्रम, सर्व प्राणीमात्रांवर दया, मधुर भाषण, ब्राह्मण, ब्रह्म, देव, अतिथी पूजन हे मार्ग देवत्वाप्रत नेणारे आहेत. आणि असं ज्ञानी किंवा विप्र ब्राह्मण म्हणत असतात. आणि माझ्या पित्यानं ते सगळं प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे ते चांगल्या मार्गावर, त्यांना गती मिळालेली आहे. आणि मी सुद्धा त्यांचंच म्हणणं ऐकणार आहे. मी मुळीच इथून विचलित होणार नाही. जाबालींना एवढ्या ठामपणाने ज्यांनी उत्तर दिलं तो राम काय असेल मला सांगा. अर्थात तो परमात्माच आहे, परमेश्वर आहे. तोच आपला सगळ्यांचा आदर्श आहे. आणि त्याच्याकडूनच आपण ह्या सत्यावर विजय मिळवण्याचं किंवा सत्याचंच आचरण करण्याचं ते व्रत घेऊयात. आता हे सगळं ऐकल्यानंतर वसिष्ठ मुनी काय म्हणतात हे थोडक्यात सांगणार आहे. बहुतेक आज एवढाच भाग आपल्याला अनुभवायला मिळणार. आता खरं म्हणजे महर्षी जाबालींनाही रामानं असं प्रतिवाद केलेला आहे किंवा प्रतिशब्द केलेला आहे. आणि तो वसिष्ठ मुनींना आवडलेला नाही. कारण जाबालीसुद्धा ज्ञानी आहेत, सृष्टीच्या आदी अंताबद्दल समग्र विचार केलेले आहेत आणि तत्त्वज्ञानाची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि रामाच्या वनगमनाची निश्चयाची भूमिका दृढ करण्यासाठी ते सगळं बोललेत बरं का. म्हणजे असं मलाही पहिल्यांदा असं वाटलं होतं की असं कसं हे ऋषी बोलू शकतात. पक्का तो वनामध्ये राहणार आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी असं थोडंसं त्याला अस्थिर करण्यासाठी म्हणून ते विधानं केलेली होती. आणि ऋषीमुनींना रामानं माघारी यावं असं निश्चितच वाटत नव्हतं. वसिष्ठही रामाला आता म्हणून सृष्टी निर्मितीबद्दल पुन्हा सांगतायत. आपण बालकांडामध्ये तो सगळा दोन्ही घराण्यांचा हे पाहिलेला आहे बरं का, म्हणजे वंश परंपरा जी आहे, कुलपरंपरा. पण इथे वसिष्ठांनी पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आणि सगळं ते सांगतायत की पूर्वसुरींप्रमाणेच दृढ निश्चयीच असणं यावर आता त्यांनी भर दिलेला आहे. की यांच्या राज्यातले, वंशातले सगळेच हे श्रेष्ठ राजे होऊन गेले आणि त्यांच्यासारखंच तूही व्हावंस हेच वसिष्ठांनाही अभिप्रेत आहे. पण सुरुवातीला ते त्याला म्हणतात की या जाबालींना तू असं प्रत्युत्तर करणं योग्य नाही. तर रामाच्या कुळपरंपरेचे इथे आलेले सगळं वर्णन हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं तसं बालकांडातल्या परंपरेपेक्षा काही थोडं भिन्न दिसतंय. आता त्याचा वेळ मिळाला तर आज विचार करून, नाही तर पुन्हा कधीतरी सांगेन मी की त्यात भिन्नत्व कुठं कुठं आहे. पण काही ठिकाणी हरिश्चंद्र, रोहित, प्रसूस्तुक, सौदास, खडगी अशी जी नावं आहेत ना ही बालकांडात आलेली नाही आहेत. ती आता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि रघुकुलाची परंपरा ही ज्येष्ठ पुत्राला सोडून कुणालाही राज्य देण्याची नाही अशीच आहे. आणि हे सांगण्यासाठी हा सगळा कुलवृत्तांत सांगतात. आणि शेवटी वसिष्ठ म्हणतात
अरे तू दशरथाचा ज्येष्ठ पुत्र आहेस आणि त्यामुळं तुलाच हे राज्य मिळायला पाहिजे किंवा तूच राज्य स्वीकारायला हवंस, असा तेही त्याला मुद्दाम एक सल्ला देतात किंवा त्याचा निश्चय कसा आहे हे बघण्यासाठी बोलतात. आता राम इतका क्रुद्ध झालेला आहे आणि वसिष्ठ रामाला पुन्हा म्हणतात की अरे जाबालींना सुद्धा या जगाच्या पलीकडे जे गेलेले आहेत त्यांच्याविषयी आणि न गेलेल्यांविषयीचे ज्ञान आहे. कारण हे त्रिकालदर्शी असायचे. ऋषी म्हणजे काय, त्यांना पूर्वीचंही सगळं माहिती असायचं, पुढे काय घडणार आहे माहिती आहे, आणि आत्ताचं तर दिसतच असतं. तर तुला परत माघारी जाण्यासाठी ते वळवू इच्छिणारे आहेत आणि म्हणून ते असं म्हणतात की हे प्रजापालक राजा, या जगाची उत्पत्ती स्थिती कशी झाली हे मी तुला आता समजावून सांगतो. क्रुद्धमाज्ञाय रामं तु वसिष्ठ प्रत्युवाच जाबालीरपि जानाति लोकस्यास्य गतागतम. अरे जाबाली काही असे साधे नाही आहेत ऋषी, त्यांनाही पूर्वी झालेलं आणि आता होणारं या सगळ्याचं ज्ञान आहे रे. आणि वाल्मिकी रामायणात फक्त जानासी आहे, जानाती ऐवजी जानीते, कारण व्याकरणाच्या दृष्टीनं जानीते हे रूप पाहिजे होतं. आणि गतागतम ऐवजी गतागतिम असं त्यांनी थोडासे 2 शब्द वेगळे मानले. आता पूर्वी सगळीकडं पाणी होतं. आपण दासबोधातही सगळी सृष्टीची रचना आणि निर्मिती पाहिलेली आहे, पाहतो आहोत. इथेही पुन्हा वसिष्ठ समजावून देतात की अरे पूर्वी सगळीकडं पाणीच होतं आणि नंतर पृथ्वी निर्माण झाली. त्यानंतर स्वतः स्वयंभू वर देणारे ब्रह्मदेव निर्माण झाले. विष्णूनं वराहाच्या रूपानं पृथ्वीला वर काढलं. आपल्याला दशावतारांची माहिती आहे. आणि सगळ्या महर्षींसह त्यांच्या पुत्रांनाही सगळं ज्ञान आहे. मग ब्रह्मदेवापासून शाश्वत, अक्षय, कधीही नष्ट न होणारं किंवा अव्यय, कधीही कमी न होणारं असं आकाश निर्माण झालं. आज ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर समजावून देतो की आकाश आणि आभाळ, मेघ याच्यात काय फरक आहे. तर आकाश हे इतकं विस्तृत आहे, त्याची कोणीच बरोबरीच करू शकणार नाही. आणि मग त्या आकाशापासून मरीचीला हे समजलं की ही सगळी सृष्टी अशी निर्माण झालेली आहे. मग मरीचींचा कश्यप हा पुत्र आहे. नंतर ब्रह्मदेवानं प्रचेतसाला वाणीसह निर्माण केलं. मग प्रचेतसाचा पुत्र मनूचा पुत्र इक्ष्वाकू. सगळं इक्ष्वाकू वंश याला म्हटलं जातं ना. आणि याच इक्ष्वाकूला अयोध्या नगरीत विधिवत राजा केलं होतं. म्हणून सुरुवातीला इक्ष्वाकूचा उल्लेख आपल्या पहिल्या गीतातही झालेला आहे. इक्ष्वाकूचा पुत्र कुक्षी, कदाचित हे पुन्हा रिपीट ऐकायला नको वाटत असेल, पण एकदा आपण सुरुवात आणि शेवट त्या टप्प्यावर आलो की थोडी आपली एक मनाची तयारी होते. कुक्षीला विकुक्षी नावाचा शूरपुत्र झाला. आणि सगळे शूर, पराक्रमी, तेजस्वी, कुणालाही कमी लेखलेलंच नाही. विकुक्षीचा अत्यंत प्रतापवान असा महातेजस्वी बाण नावाचा पुत्र होता. त्याला अपार तेजस्वी असा अनरण्य नावाचा झाला. सर्व बाजूंनी एकदा इतका दुष्काळ पडला, अनेक प्रकारचा दुष्काळ पडला की त्या तेजाची अनरण्यानं काही केल्या त्याला उपाय सापडत नव्हता. नाना भूतिरभूतास्मिन् दुर्भिक्षं च कथंचन अनरण्ये महाभागे तस्करो नैव कश्चन. काय करावं त्याला कळत नव्हतं. पण त्या अनरण्याला तेजस्वी असा पृथू जन्माला आला. त्या पृथूपासून त्रिशंकू झाला. त्रिशंकूला महातेजस्वी असा हरिश्चंद्र झाला. हरिश्चंद्राचा पुत्र रोहित आणि रोहिताचा पुत्र हारित आणि हारिताचा महाबाहू त्याचा पुत्र युवन असं काही नाही, युवा नाही म्हटलेलं असं, पण युवन. आणि युवनाचा पुत्र मांधाता. सत्यसंगर, सत्यासाठी लढणारा होता. मांधाताला महान तेजस्वी असा सुसंधी पुत्र झाला. सुसंधीला ध्रुव संधी झाला आणि प्रसेनजित अशी 2 मुलं झालेली होती. यशवंत आणि ध्रुवसंधीला भरत नावाचा धर्मज्ञानी पुत्र झाला. महाबाहू भरताचा असित, हा इथे भरत मात्र वेगळा आहे, आत्ताचा भरत नाही लक्षात घ्यायचा. असित नावाचा पुत्र होता. त्याच्यानंतर त्याच्या 2 भार्या गर्भवती होत्या आणि तेव्हा त्या मुनिजनांसमवेत सुंदर अशा पर्वतावर राहू लागल्या होत्या. भार्गव नावाच्या पुत्रानं हिमालय पर्वताचा आश्रय घेतला होता आणि ऋषीमुनींनी सुद्धा तो त्याच्याकडे आला असता यथाकाळ विद्या शिकवल्या. संत सज्जन श्रेष्ठ अशा ज्ञानी ब्राह्मणांच्या सहवासात
त्याचा दीर्घकाळ निघून गेलेला आहे. प्रत्येक राजाने सगळ्या ऋषीमुनींच्या सान्निध्यातच आपला काळ घालवलेला आहे. नंतर तो घरी आला आणि आल्यानंतर त्याला एक पुत्र झाला. त्या नगरात राहत असतानाच तो सगर झाला. तो राजा असताना त्याच्या प्रजेलाही पर्वणी वाटायची. सगळे राजे प्रजाजनांचं आनंद टिकवण्यात प्रयत्नशील असायचे. आणि सगरला असमंजस नावाचा पुत्र झाला आणि पिता जिवंत असताना त्याच्या पापकर्मापासून दूर राहून या असमंजला अंशुमान नावाचा महान पराक्रमी पुत्र झाला. अंशुमानाचा दिलीप आणि दिलीपाचा भगीरथ, ज्यानं गंगा आपल्या स्वर्गातून पृथ्वीवर आणलेली आहे. आणि ती भगीरथानं आणली म्हणून भागीरथी अशी ती प्रसिद्ध झाली. आणि या कुळात काकुत्स्थची पूर्वी कधीतरी व्युत्पत्ती सांगितलेली आहे. बैलाच्या ककुद म्हणजे वशंडावर बसून या पूर्वजांनी युद्ध केलेलं होतं आणि जिंकलेल्या होत्या लढाया, म्हणून ककुत्स्थ त्यांना म्हणायचे. आणि त्यांच्या कुळामध्ये जे ककुदी तिष्ठती ती ककुत्स्थ, आणि ककुत्स्थ वंशामध्ये जन्माला आले ते सगळे काकुत्स्थ. तर हे ककुत्स्थ कुळात रघु हा पुत्र जन्माला आला आणि म्हणून त्याला बाकी नंतर या कुळाला राघव पण म्हणायला लागले, की जे आले ते रघुवंशातले. आणि रघुचा पुत्र तेजस्वी सौदास म्हणून सांगितलं आहे. तो पुरुषोत्तम होता. तो युद्धामध्ये बलवान ठरत होता. युद्ध करणाऱ्याला शत्रूला ठार करून तो माघारी येत असे. त्याला खडगी नावाचा पुत्र, मी जे आत्ता सांगितलं की खडगीचा उल्लेख आपल्याकडे नव्हता, आणि त्याला आदरणीय सुदर्शन असा पुत्र झाला. सुदर्शनाला अग्निबाण नावाचा आणि अग्निबाणाला शीघ्रग म्हणजे जो गतिमान होता, शीघ्र गतीचा होता. रघोस्तु पुत्र तेजस्वी सौदास पुरुषादकः योरिभिस्सह संग्रामे बलवद्भिर्महाबलः युध्यमानो निहत्यारीन् सह सैन्योन्यवर्तत खड्गी तु तस्य पुत्रोऽभूत् तस्य श्रीमान सुदर्शनः. त्या शीघ्रकाचा पुत्र मनुचा पुत्र प्रसुस्तुक, हे नाव नवीन आहे. त्याचा पुत्र अंबरीष, तो अत्यंत तेजस्वी होता. अंबरीषचा पुत्र नहुष सद्वर्तनी होता. नहुषाचा पुत्र भद्रयाती, हाही प्रसिद्ध होऊन गेला. आणि त्याला ययाती हा पुत्र झाला. आणि ययातीचाच धर्मात्मा अज हा पुत्र होय. अजाला धर्मनिष्ठ असा राजा दशरथ, इथपर्यंत गाडी आलेली आहे. आणि हा पुत्र झाला आणि त्याचा तू ज्येष्ठ पुत्र आहेस राम नावाचा. आणि म्हणून तू आता हे राज्य स्वीकारलं पाहिजेस. कारण आपले सगळे पूर्वज असं मानत होते की इक्ष्वाकू वंशात ज्येष्ठ पुत्रालाच गादी मिळते किंवा राज्यावर बसवलं जातं. आणि म्हणून आत्तापर्यंत दुसऱ्या कुणालाही असं राज्य मिळालेलं नाही. तर तू सुद्धा या सनातन अशा कुळामध्ये स्वतःला या गोष्टीपासून म्हणजे राज्यापासून वंचित ठेवू नकोस. पित्याप्रमाणेच महान यशस्वी असा तू आहेस आणि या विशाल पृथ्वीचं राज्य कर, असं त्यांनी त्याला विनवून सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ही पुन्हा वंशावळ म्हणूया किंवा रामापर्यंत पुन्हा त्यांनी आणून ठेवलेलं आहे. आणि रामाला पुन्हा पुन्हा समजावून देत आहेत की अरे तू हे सगळं आता सांभाळ. वसिष्ठांनी पुन्हा एकदा त्याला खुंटा बळकट करण्यासाठी असं विधान केलेलं आहे. पण नंतर वसिष्ठच आता पुढच्या वेळेला फक्त 2-3 सर्ग राहिलेत आणि शेवट आता ते पादुका प्रदान आणि भरत अयोध्येला येणार एवढाच प्रसंग राहिलेला आहे. तो आज काही उरकणं शक्य नव्हतं. मला अचानक संधी मिळालेली आहे की कदाचित पुढे कुठं गेल्यामुळं याला विराम मिळू नये. आणि आपण सर्वांनी हा सगळा भाग तो ऐकलेला आहे. सगळ्याच गोष्टी काही काय म्हणतात रोचक असं नसतं. काही गोष्टी आपल्याला तत्त्वज्ञानाच्याही समजून घ्यायच्या असतात. तर ही सेवा मी समर्थचरणी आणि रामचरणी अर्पण करते आणि शेवटी फक्त रामदासांचं पद म्हणून थांबते. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी, करी करुणा साऊली दया करी,
रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये, ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं ही सगळी देणगी ही समर्थांची आहे, श्रीरामांची आहे, वाल्मिकींची आहे. मी फक्त एक माध्यम म्हणून आपल्याला बरोबर संवाद साधत असते. माझ्या ज्या काही अपूर्णता असतील त्याबद्दल सगळ्यांनी क्षमा करावी. आणि पुन्हा आपल्याला शेवटचा भाग फक्त आता पुढच्या वेळेला अगदी जो सगळ्यांच्या आवडीचा आहे, जो आपण सगळ्या मालिकांमधून पाहत असतो, तर त्याचा आस्वाद आपण पुढच्या वेळेला घेऊयात. पुन्हा मला आज संधी मिळाल्याबद्दल भोंकाकांना धन्यवाद देते. आपल्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता. बाबांनाही वंदन करते. आणि जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. खूप सुंदर झालं, खूप सुंदर. जय जय रघुवीर समर्थ.